नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे स्वयंशिस्त भाग 1. कठोपनिषदात सांगितलेली नचिकेतची कथा प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे. यमराजाने प्रसन्न होऊन नचिकेतला वर मागायला सांगितला. नचिकेत म्हणाला की आत्म्याचं म्हणजे माझं स्वतःचं ज्ञान मला करून दे. नचिकेतचं मन वळवण्यासाठी यमराजांनी त्याला स्वर्ग सुखाचं आणि पृथ्वीच्या राज्याचं आमिष दाखवलं, पण व्यर्थ. नचिकेतनी स्पष्ट सांगितलं की मला आत्म्याचंच ज्ञान दे, याखेरीज मला दुसरं काहीही नको. खरंच नचिकेतला ज्याप्रमाणे त्याचं ज्ञान आणि ओळख करून घेण्याव्यतिरिक्त दुसरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची वाटली नाही, आपल्यालाही आपली स्वतःची ओळख करून घेण्याचा विचार मनात यायला हवा. मानव या शब्दात मन हा मूळ धातू आहे. मन याचा अर्थ जाणणं, विचार करणं असा आहे. आपली बुद्धी वापरून ज्ञान मिळवणारा माणूस जगण्यातला आनंद घेऊ शकतो. पण आपल्या मनाची, विचारांची, बुद्धीची गंमत अशी आहे की त्याला अंतरंगात डोकावून स्वतःची ओळख करून घेण्यापेक्षा आपल्या घरातील वस्तूंची ओळख करून घेण्याची जिज्ञासा मनात असते. घरातला TV, फ्रीज, रेडिओ, मोबाईल याबद्दलची माहिती तो करून घेतो, पण मी कोण याचं ज्ञान करून घेण्याचा विचार त्याच्या मनात सहसा येत नाही. माझ्या जगण्याचा अर्थ मी समजून घेतला नाही तर जीवन दिशाहीन होतं. स्वतःबद्दलच्या अज्ञानामुळे माणुसकीला शोभेल असं वर्तन आपल्याकडून होत नाही. माणसाचं खरं स्वरूप काय आहे आणि त्याच्या जीवनाचा अर्थ काय आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. प्रत्येक माणसाला इंद्रियांच्या पलीकडे मानसिक जीवन असतं. शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी त्याला बुद्धी दिली आहे. शाश्वत सुख संस्कारक्षम मनाने प्राप्त करून घेणं हा खरा त्याच्या बुद्धीचा विजय आहे. या बुद्धीने केवळ बाह्यसृष्टीचा शोध घेण्यापेक्षा स्वतःचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान करून घेण्यात पुरुषार्थ मानायला हवा. या आत्मज्ञानात माणसाचा खरा विकास आणि प्रगती आहे. सर्व ज्ञानाचं पर्यवसान आत्मज्ञानात झालं तरच माणसाचं माणूसपण पूर्णतेला पोचतं. म्हणूनच आत्मज्ञानाच्या प्राप्तीत मानवी जीवनाचं साफल्य आहे हे नक्की. प्रत्येक माणसाला कौटुंबिक संस्कृती आहे. त्याचं जीवन कुटुंबप्रधान आहे. माणूस संस्कृतीप्रिय आहे. संस्कृतीमुळे त्याच्या दैनंदिन जीवनाला, संपूर्ण जीवनाला शिस्त आणि नियमितपणा आहे. संस्कृतीमुळे त्याला कसं जगावं आणि कसं जगू नये याचं ज्ञान मिळतं. संस्कृतीमुळे त्याला प्रेमाची, कर्तव्याची अनेक नाती मिळतात, जी संस्कृतीचा संबंध असलेल्या संस्कारांमुळे जपायची, वाढवायची असतात. संस्कृती, संस्कारांशी बांधलं गेलेलं आपलं जीवन खरंच आदर्श आहे. आपल्या जीवनातून संस्कृती, संस्कार वजा केले तर माणूस पशुवत होऊन जाईल. संस्कार ही दीर्घकाळ चालणारी, मन प्रसन्न करणारी प्रक्रिया आहे. संस्कार संपन्न संस्कृती म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत येणारा समाजाचा वारसा. संस्कृती आपल्या तनामनाला वळण लावते. आपल्या दैनंदिन जीवनात पावलोपावली संस्कृतीचं दर्शन घडतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीयुक्तीचं नातं भगवंताशी आहे. प्रत्येक कार्य भगवंताच्या स्मरणात करून त्याला ते अर्पण करणं ही आपली खरी संस्कृती आहे. आपलं दैनंदिन जीवन म्हणजे ईश्वराची उपासना आहे. त्यामुळे जीवन अर्थपूर्ण होतं, सुंदर होतं. विकास आणि सुधारणा या शब्दांचे अर्थ मानवी जीवनाच्या संदर्भात आपण नीट समजून घ्यायला हवेत. विकास, प्रगती यांचं नातं संस्कृतीशी असतं, तर सुधारणा साधन समृद्धीच्या मार्गाने जाते. संस्कृती म्हणजे विकास आधी माणसाच्या मनात होतो, नंतर जनजीवनात संस्कृतीचं दर्शन घडतं. व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून संस्कृती झिरपते.
सुधारणेचं दर्शन ऐहिक सुखसोयीच्या वर्धनात दिसतं. आज विज्ञानामुळे माणूस अंतराळात जाऊन पोचला, पण स्वतःच्या मनात डोकावायला विसरून गेला. विज्ञानाने माणसाला रात्रीचा दिवस करायला आणि दिवसाची रात्र करायला शिकवलं. विज्ञानाने सुखाची साधनं दिली, पण सुख नाही दिलं. वस्तूंची प्रगती झाली, माणूस सुखासीन झाला, पण सुखी झाला असं नाही म्हणता येत. सत्ता, पैसा, संघर्ष, प्रतिष्ठेच्या मागे धावताना तो कुटुंबापासून, कर्तव्यापासून, प्रेमापासून लांब गेला. मीपणा, अहंकार वाढला, पण अंतरंगातील मीला तो पाठमोरा झाला. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, याचा अर्थ समजून घ्यायला हवा. जो जवळ आहे ते नकोसं वाटणं आणि जे जवळ नाही त्याचा ध्यास घेणं, हा आजच्या काळाचा महिमा माणसाच्या मनाला संस्कृतीपासून दूर घेऊन जातोय. आजकालचे तथाकथित संस्कार सुधारणेचा टेंभा मिरवताना दिसत आहेत. सदाचार, नैतिकता याची ते व्यथा सांगतात. सुधारणा आणि संस्कृती यांचं अद्वैताचं नातं अंतर्मुख होऊन समजून घ्यायला पाहिजे. सुखासीनतेत माणूस स्वस्थ नाही. मन प्रसन्न नाही आहे, मन अस्थिर आहे. अस्थिर मन निराशा, वैफल्य यांनी ग्रासलं आहे. जीवनमान सुखसोयीने उंचावलं असलं तरी मन अधोगतीच्या दिशेने वाटचाल करते. अस्वस्थ मनाला विवेकाचा लगाम घालण्याचं सामर्थ्य आपले संस्कार आणि आपली संस्कृती यात आहे. मन स्वस्थ, शांत, तृप्त हवं. मन नित्य भगवंताशी जोडलेलं हवं. मुखी नाम आणि हाती काम, यामुळे मनाची प्रसन्नता टिकून राहील, ती वाढेल. प्रत्येक मनाला आपलं सामर्थ्य आणि आपल्या मर्यादा यांची डोळस जाणीव, भान पाहिजे. सुधारणा हा जीवनाचा मुलामा आहे, तर संस्कृती हा जीवनाचा मूलमंत्र आहे. मनाची स्वस्थता, शांतता, प्रसन्नता राखण्याचं आणि वाढवण्याचं सामर्थ्य प्रार्थनेत आहे. प्रार्थना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा, आनंदी जीवनशैलीचा पाया आहे. प्रार्थना हा आपल्या उदात्त जीवनाचा मूलमंत्र आहे. प्रार्थनेत मनाच्या सगळ्या शक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य आहे. प्रार्थनेमुळे मनातले दुष्ट विचार नष्ट होऊन सृष्ट विचार जागे होतात. बुद्धिवंतांचा अग्रणी असलेला नोबेल प्राइज मिळालेला विचारवंतांचा शिरोमणी प्रार्थनेचं अनुभवलेलं महत्त्व सांगताना म्हणतो की प्रार्थनेमुळेच माणूस जास्तीत जास्त शक्ती निर्माण करू शकतो. गुरुत्वाकर्षण जितकं खरं तितकीच प्रार्थनेची शक्तीही खरी आहे. अधिक अर्थ म्हणजे प्रकर्षाने अर्थ समजून घेणं. अर्थ समजून घेतला की नंतर त्याचा अर्थपूर्ण उच्चार करणं. नुसत्या उच्चारापाशी न थांबता प्रार्थनेच्या अर्थानुसार कृती करणं. प्रार्थना या शब्दात हा भाव अभिप्रेत आहे. अर्थ न कळता कुठल्याही शब्दाचा उच्चार कधी करू नये. असं म्हणतात की अर्थ न कळता नुसताच यांत्रिक उच्चार केला तर आपली जीभ विटाळते. हे देवा, आम्ही कानांनी मंगल ऐकावं, डोळ्यांनी उत्तम आणि शुभ पाहावं, बलवान अवयवांनी तुझी स्तुती आणि सेवा करत करत तू दिलेलं संपूर्ण आयुष्य सत्कारणी लावावं, ही खरी प्रार्थना आहे. शब्दांनी सांगता येणार नाही अशी विलक्षण शांतता प्राप्त होणं फार भाग्याचं आहे. शांतता कर्म करूनच मिळते. नुसत्या शब्द ज्ञानाने किंवा विचाराने शांततेचा अनुभव कधी येत नाही. म्हणून प्रार्थनेतील अर्थपूर्ण शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड आपण द्यायला पाहिजे. प्रार्थना म्हणजे दिव्य संदेश. प्रार्थनेतून आपल्याला आपल्या वैभवशाली उदात्त संस्कृतीचं दर्शन घडतं. मनाच्या एकाग्रतेसाठी, शांततेसाठी, प्रसन्नतेसाठी प्रत्येकाने रोज प्रार्थना करायला हवी. प्रार्थना म्हणजे आपल्या उपास्य देवतेची कृपा मिळावी म्हणून आर्त मनाने उदात्त हेतूने भागलेली करुणा. प्रार्थनेत आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो. प्रार्थना शांत, स्वस्थ, प्रसन्न, आनंदी
मनाने जर का आपण केली तर आपल्या मनाला आनंद मिळतो. प्रार्थना म्हणताना मन आणि शरीर यांच्या एकाग्रतेबरोबरच प्रेम, विश्वास, श्रद्धा या गोष्टींनाही अत्यंतिक महत्त्व आहे. प्रार्थनेतील शब्द आणि इतर शब्द यात खूप फरक आहे. प्रार्थनेतल्या शब्दांना परंपरेचं अधिष्ठान असतं. श्रद्धायुक्त एकाग्र मनाने आर्त स्वरात म्हटलेली प्रार्थना देवापर्यंत जाऊन पोचते. आपल्या अंतरंगीच्या देवत्वाला आवाहन करण्याची शक्ती प्रार्थनेत आहे. अशा प्रार्थनेमुळे वातावरणात प्रसन्नता आणि चैतन्य येतं. वातावरण मंगल आणि सात्विक होतं. एकाग्र मनाने प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी भगवंताच्या कृपादृष्टीमुळे आपल्या मनात जागा होतो. चित्तशुद्धी होते. मन निवतं आणि ते निर्मळ होऊन जातं. आपली वेदकालीन प्रार्थना सुखाचा मूलमंत्र सांगणारी आहे. या प्रार्थनेची स्पंदनं मनामनांना स्पर्श करून जातात. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या विश्वातील सर्वजण सुखी असावेत. सर्वजण आरोग्य संपन्न असावेत. सर्वांना हितकारक आणि मंगलकारक असे प्रसंग बघायला आणि अनुभवायला मिळावेत. दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. प्रत्येक जीव जन्माला घालताना भगवंताने आपल्या अंतरंगात एक गूढ शक्ती दिली आहे. त्याबद्दल नित्य त्याच्याबद्दलचा कृतज्ञता भाव आणि नम्र भाव आपल्या प्रत्येकाच्या मनात जागा असायला हवा. त्याने आपल्याला दिलेली शक्ती, गुण, चांगुलपणा केवळ आपल्यासाठी नसून तो समाजमनासाठी आहे याची जाणीवही आपल्याला तोच देतो. यासाठी त्या सर्व गुणांचा सदुपयोग आपण करायला पाहिजे. म्हणजेच त्या गुणांनुसार नित्य प्रत्यक्ष कृती करण्याची शिस्त स्वतःला लावून घ्यायला पाहिजे. प्रत्येक कृतीत त्याचं स्मरण हवं. म्हणजे अंगी नम्रता हा आवश्यक गुण बिनतो. करता करविता तो आहे. मी कुणीही नाही या स्मरणात त्याच्याशी नातं जोडल्याचा आनंद आणि समाधान प्रत्येकाने आयुष्यात मिळवायला पाहिजे.